इतकी पोटगी घे ना की बाळाला कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडता कामा नये. नमस्कार मैत्रिणींनो, ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग म्हणजे महारविवार भाग खूप सॉलिड दाखवला आहे. अस्मिता आणि सचिनला डिवोर्सची केस कोर्टामध्ये चालू असती आणि सचिनने कॅमेरा असलेला पेन मध्ये ज्या क्लिप्स काढून आणल्या होत्या त्या क्लिप्स कोर्टामध्ये वकिलाच्या मदतीने जज समोर दाखवल्या, मोठ्या स्क्रीनवर सादर केली. आणि त्या व्हिडिओ क्लिप मध्ये सायली ही सचिन कडून अस्मिताला पोटगी घेण्यासाठी सांगत असते आणि सचिनचा वकील सायलीला असा प्रश्न करत आहे, मिस सायली, तुम्हाला असं का वाटत आहे नंदेचा घसरपट व्हावा? यावर सायली म्हणते, माझ्या नंदेचा नवरा हा तिला वारंवार फसवत होता आणि असा धोकेबाज माणसापासून वेगळं झालेलं कधीही चांगलं. तर इकडे प्रियाने जेलमधून बाहेर पडण्यासाठी पूर्ण आजीला फोन केला, कल्पनाला चिठ्ठी देखील पाठवली, पण या सगळ्यांचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे प्रियाने आता तिचा हात कापून घेतला. तिला माहित आहे की असं केल्यानंतर पोलीस ही बातमी सुभेदारांना देणारच, त्यामुळे तिने हा प्लॅन केला आहे. इकडे सचिन हा खोटे पुरावे दाखवून अस्मिताला खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने असा बनवा करायचा लावला आहे, सचिनच्या आई वडिलांना आश्रम मध्ये अस्मिता सोडून आली आहे असे खोटे पुरावे त्याने तयार केले आहेत. अस्मिताला सचिन पासून डिवोर्स मिळणार का? प्रियाचा प्लॅन वर्क करेल का? हे सगळं आता आपल्याला नेक्स्ट एपिसोड मध्ये पाहायला मिळेल. ठरलं तर मग मालिकेचे असे डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.